श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस अतिशय विशेष आहे, कारण आज आहे दीप अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला एक वेगळं महत्त्व सांगितलं आहे. दीप अमावस्या म्हणजे घरामध्ये प्रकाश, सकारात्मकता आणि मंगल वातावरण निर्माण करण्याचा दिवस मानला जातो. आपल्या घरात कितीही मोठी अडचण असली, कितीही चिंता असली, पैशाची समस्या असली किंवा मुलांच्या बाबतीत मनात काळजी असली, तरी आजच्या दिवशी श्रद्धेने केलेली छोटीशी प्रार्थना आणि दिव्याचं प्रकाशरूप पूजन मनाला नक्कीच आधार देतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पारंपरिक उपाय सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खूप काही लागत नाही. फक्त 2 दिवे, थोडंसं तेल किंवा तूप आणि मनामध्ये श्रद्धा एवढंच पुरेसं आहे. आपल्या घरामध्ये दिवा लावणं ही केवळ एक धार्मिक प्रथा नाही, तर त्यामागे एक सुंदर भावना आहे. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करण्यासाठी पुरेसा असतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, तरी मनामध्ये आशेचा एक दिवा तेवत ठेवला तर आपण त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच आज दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करून देवघर घरामध्ये किंवा घराच्या योग्य आणि सुरक्षित ठिकाणी 2 दिवे लावा. दिवे लावताना मनामध्ये एकच भावना ठेवा, हे देवा, माझ्या घरातील अंधार दूर कर, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे आणि आमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदू दे. आजच्या या दिवशी शक्य असेल तर सकाळीच घराची स्वच्छता करून घ्या. देवघर स्वच्छ करा. घरामध्ये अनावश्यक पसारा असेल तर तो बाजूला करा, कारण स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणामध्ये पूजा केल्यामुळे मनालाही शांतता मिळते. त्यानंतर संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. देवासमोर बसताना काही क्षण डोळे बंद करा आणि मन शांत करा. घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांच्याबरोबरही ही प्रार्थना करा. मुलांच्या डोक्यावरून किंवा अंगावरून काहीही करण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षितेची काळजी घ्या. पारंपरिक पद्धतीने नजर किंवा इडापिडा दूर व्हावी म्हणून काही कुटुंबांमध्ये ओवाळण्याची पद्धत आहे. मात्र याकडे श्रद्धेचा भाग म्हणून पहा आणि मुलांना त्रास होईल असं कोणतंही कृत्य करू नका. आता तुम्हाला करायचा एक मुख्य उपाय सांगते. संध्याकाळी देवघरामध्ये 2 दिवे लावा. शक्य असेल तर पहिला दिवा तुपाचा आणि दुसरा दिवा तेलाचा ठेवू शकता. पण तुमच्याकडे तूप नसेल तर दोन्ही दिवे तुम्ही तेलाचंही ठेवू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवा स्वच्छ असावा आणि तो सुरक्षित ठिकाणी ठेवा. दिवा लावल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या कुलदेवतांचे, श्री महालक्ष्मी मातेचे, श्री गणपतीचे आणि आपल्या श्रद्धेच्या देवतेचे स्मरण करा. तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती शांतपणे देवासमोर बोला. मोठमोठ्याने सांगण्याची गरज नाही, कारण देवाला आपल्या मनातील भावना माहिती असतात. त्यानंतर अशी प्रार्थना करा, हे दीपज्योती परमेश्वरा, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे. माझ्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समाधान राहू दे. माझ्या मुलांवर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या प्रियजनांवर तुझी कृपादृष्टी राहू दे. आमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडू देऊ नको. आमच्या कष्टांना योग्य फळ मिळू दे. आमच्या मनातील भीती आणि चिंता दूर होऊ दे आणि आम्हाला योग्य मार्ग दाखव. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि दारिद्र्य व नकारात्मकता दूर होते. पण श्रद्धेने केलेली प्रार्थना, घराची स्वच्छता, सकारात्मक विचार आणि कुटुंबासोबत केलेली पूजा यामुळे मनामध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण होतो. आणि कधीकधी आयुष्यामध्ये सर्वात मोठी शक्ती ही आपल्या मनातील आशाच असते. आजच्या दिवशी एक छोटीशी गोष्ट नक्की करा. देवाकडे फक्त पैसा मागू नका. पैसा आवश्यक आहेच, पण त्यासोबत बुद्धी, आरोग्य, समाधान आणि योग्य निर्णय घेण्याची शक्तीही मागा. कारण पैसा असूनही मनशांती नसेल तर जीवन अपूर्ण राहतं. घरामध्ये सुख असावं, कुटुंबांमध्ये प्रेम असावं, मुलांनी आनंदी राहावं, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळावा आणि आपल्या हातून चांगली कर्मे घडावीत अशी प्रार्थना करा.
विशेषतः ज्या आईवडिलांना आपल्या मुलांची सतत काळजी वाटत असते, त्यांनी आज मुलांसाठी मनापासून प्रार्थना करा. माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे, त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे, त्याला योग्य मित्र मिळू दे, त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ देत आणि त्याला चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना करा. मुलांवर कोणतीही भीती निर्माण करू नका. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी आपल्याला अनेक परंपरा सांगितल्या आहेत. त्यामागे काही वेळा धार्मिक श्रद्धा असते, तर काही वेळा कुटुंबाला एकत्र आणण्याचा सुंदर हेतू असतो. दीप अमावस्या ही सुद्धा अशीच एक संधी आहे की आपण काही वेळ मोबाईल बाजूला ठेवून सोबत देवासमोर बसा. मुलांना दिव्याचं महत्त्व सांगा. अंधारावर प्रकाशाचा विजय ही सुंदर भावना त्यांना समजावून सांगा. आज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर शक्य असल्यास घरामध्ये छोटंसं नामस्मरणाचा कार्यक्रम करा. श्री स्वामी समर्थ हा जप करा. तुम्ही महालक्ष्मी मातेचे भक्त असताल तर ओम श्री महालक्ष्मी नमः असा जप करू शकता. ज्यांची ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांनी त्या देवाचं नामस्मरण करावं. देव एकच आहे, मार्ग वेगवेगळे असू शकतात. महत्त्वाची गोष्ट मनामध्ये श्रद्धा आणि चांगली भावना असावी. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवा. घरामध्ये जे उपलब्ध असेल त्याचा साधा नैवेद्य दाखवला तरी चालतो. गोड पदार्थ असेल तर तो तुम्ही ठेवू शकता. नसेल तरी फक्त साखर, दूध, फळे किंवा घरातील सात्विक पदार्थ प्रेमाने अर्पण करू शकता. देवाला पदार्थापेक्षा भावना महत्त्वाची आहे, असं आपल्या परंपरेत सुद्धा मानलं गेलं आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी घ्या. आता एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगते. काही लोक म्हणतात की अमुक दिवशी अमुक उपाय केला की दुसऱ्या दिवशी अचानक पैसा घरात येतो किंवा प्रत्येक समस्या लगेच दूर होते. अशा दाव्यांवर आंधळा विश्वास तुम्ही ठेवू नका. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत आपल्या प्रयत्नांवरही विश्वास ठेवा. देवाकडे प्रार्थना करा आणि त्याचबरोबर आपल्या कामासाठी मेहनत करा. पैशाचं योग्य नियोजन, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि घरातील नातेसंबंध प्रेमाने सांभाळा. शेवटी 2 हात जोडून आपल्या देवाला एकच प्रार्थना करा. हे देवा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेव. जे आजारी आहेत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शक्ती दे. ज्यांना पैशाची अडचण आहे त्यांना योग्य मार्ग आणि कष्ट करण्याची शक्ती दे. ज्यांच्या घरामध्ये चिंता आहे त्यांच्या मनाला शांतता दे. माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे. आमच्या घरामध्ये प्रेम, समाधान, अन्नधान्य आणि आनंद कायम राहू दे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या हातून कोणाचंही वाईट होऊ देऊ नको आणि आम्हाला नेहमी सत्य आणि चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. आज दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हीही संध्याकाळी 2 दिवे नक्की लावा, पण त्यासोबतच तुमच्या मनातही आशेचा एक दिवा लावा. कारण बाहेरचा दिवा काही तास उजेड देतो, पण मनामध्ये निर्माण झालेला विश्वास आयुष्यभर आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतो. श्री महालक्ष्मी माता आपल्यावर सर्वांवर कृपादृष्टी ठेवो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि समाधान नांदो. आपल्या मुलांवर देवाची कृपा राहो. सर्व संकटे दूर होत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचा प्रकाश पसरू दे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा संदेश आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.